आर्या जाधव आता अरबाजसोबतचा तिचा एक डिस्टन्स करणार मेंटेन. अरबाजसोबत जास्त कॉन्टॅक्ट ठेवणार नसल्याचं आर्याने सांगितलं घरातल्यांना. नमस्कार मित्रांनो, BB डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आर्या जाधव हिने नुकतंच अरबाज आणि बाकीच्यांबाबतीत तिचं मत व्यक्त केलं आहे. तर नेमकं ती काय बोलली आहे घरातल्यांना हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किचनमध्ये आर्या, जान्हवी, वर्षाताई, पॅडीदादा, वैभव हे सर्व उभे असतात. तेव्हा पॅडीदादा आर्याला असं विचारतात की तू नक्की आत्ता राहायला कुठे, आमच्यामध्ये का तिकडच्या ग्रुपमध्ये. तेव्हा आर्या त्यांना असं म्हणते की मी आता सर्वांसोबत आहे. त्यावरती पॅडीदादा तिला असं विचारतात की तू आता अरबाजसोबत नाही बोलणार का. तेव्हा ती असं म्हणते की नाही बोलणार, पण मी माझा डिस्टन्स मेंटेन करणार. मी रितेश सरांना दिलेल्या शब्दानुसार मी आता अरबाजपासून एक डिस्टन्स मेंटेन करणार आहे. नंतर पॅडीदादा तिला विचारतात मग तू नक्की आत्ता कोणाच्या साईडनी आहेस. तेव्हा ती असं म्हणाली की जो निक्कीच्या अपोजिट मी त्याच्या बाजूने, तसेच जो निक्कीच्या सोबत मी त्याच्या अपोजिट. म्हणजेच मला एकंदरीतच फक्त निक्कीशी प्रॉब्लेम आहे आणि आता जान्हवी इकडे आल्यामुळे कोणीच कोणाच्या अपोजिट नाही, सगळे एकत्रच खेळतात आणि मी पण तुमच्या सोबतच आहे. त्यावरती जान्हवी असं म्हणते की आता कोणीच कोणाच्या अपोजिट नाही आणि सोबत नाही, ज्याने त्यांनी आपापला इंडिव्हिज्युअल गेम खेळा. त्यावरती आर्या म्हणते की मला देखील आता असंच वाटायला लागले की आपण आपला इंडिव्हिज्युअल गेम खेळला पाहिजे. तसेच आर्या जाधव असं देखील म्हणाली की अरबाजसोबत जेव्हा तुम्ही लोक होतात तेव्हाच मी होते, आता मी अरबाजसोबत नाही. तसेच आर्या जाधवचं असं मत आहे की शेवटी आपण ज्यांच्यासोबत कोअर टाईम स्पेंड केलाय त्यांनाच आपण पुढे जाऊन चूज करणार. म्हणजेच पॅडीदादा आणि अरबाजमध्ये मला जर कोणाला चूज करायचं असेल तर मी पॅडीदादांना करेल. तसेच तू जान्हवी तू अरबाजला चूज करशील, असं म्हणत आर्याने तिचं मत मांडलेलं आहे. तर मित्रांनो, यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन. धन्यवाद.